आणि म्हातारीची चूळ म्हणून जो फेमस पॉइंट आहे बघा, तो हा साल खडक दिसतंय ना याच्यातून. हा बघा, हा पॉइंट आहे. हा इकडे खड्डा आहे ना, त्याच्यातून पाणी असं उडून बाहेर येतं. आज पाणी बाहेर आलंच नाही, समुद्राच्या त्या किनाऱ्याला दिसणार नाही. हे इकडेच आपलं जीवन जगत असतात. हे पाकोळी जे पक्षी आहेत ना, हे पक्षी पण तुम्हाला इकडे दिसणार नाही शहराकडे. ही बघा, ही गुफा आहे बघा. पाणी कसलं येतं बघा. इकडे आग करायची, जी चिमणी सारखं दिसतंय बघा, त्याच्यात आग करायची, त्याच्यातून जे ज्योत यायची बाहेर, तो एक इंडिकेशन असायचं. हे इंडिकेशनसाठीच आहे, म्हणजे बोटसाठी म्हणा किंवा कुठल्याही नौकेंसाठी आहे ते. दुसरं हे की हा ट्विस्ट आहे, तुम्हाला तिकडून फोटोमध्ये बघा, हा एकच दगड दिसत असेल. दगड आहे बघा, फोटोमध्ये हा अर्धा दगड दिसत होता, म्हणून तुम्हाला सांगितलं हा एक ट्विस्ट आहे म्हणून. आपण जे जाणार आहोत 2 दगडांच्या मधून, ते बघा हा परिसर आहे. याच्या आपण 2 दगड, त्याच्यामुळे बसून घ्या. ते पण शूटिंग करणार आहेत, त्यांना पण शूटिंग करता येईल त्याच्याकडे. जातात तू डाव्या साईड, उजव्या साईडचं शूटिंग, उजव्या साईडचं शूटिंग सांगता येईल. या साईडचं घेतला तर त्यांना पण पाठवू शकतो. इकडे बघा, इकडे पाणी तुम्हाला असं वॉटरफॉल सारखं पाणी दिसेल बघा. अचानक पाणी येईल इकडे, इकडून आतमध्ये पाणी येईल काय हे बघा. हां बरोबर, हा मिनी वॉटरफॉल आहे इकडे. एक हिडन केव्ह आहे बघा. बरोबर. थायलंड बालीचं लुक बघा, तुम्ही इकडेच घेऊ शकता. आनंद वेंगुर्ल्यात, सिंधुदुर्गात तुम्हाला मिळेल हा सगळा. जे तुम्ही बाहेर जाऊन बघता ते तुम्ही इकडे फुल पैसा वसूल तुमचा. आता शूटिंग घ्या तुमचं. बोट आतमध्ये घेऊन जाणं रिस्क आहे, पण काय आनंदासाठी आणि बघून आम्ही एकदमही रिस्क करत नाही. हा बघा, पाठीमागून लाईट हाऊसचा भाग बघा. तुम्हाला लाईट हे सांगितलेली, ज्योत सांगितलेली, ती बाहेर येतात, ते इथून बाहेर यायची. रिफ्रेशमेंट टाइम. do